रामकृष्ण हरी मित्रांनो, तर ह्या 2-3 दिवसांमध्ये भरपूर समस्या येत आहेत की बाबा सर आमच्या बागेला चिकटा जास्त आहे आणि पानगळ ही कमी झालेली आहे. हे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर त्याची भरपूर कारणं आहेत. ह्या थंडीच्या दिवसामध्ये कमीत कमी पानावरती चिकटा जास्त असतो आणि साधारणतः चिकटा जास्त असल्यामुळं मावा देखील जास्त असतो. आणि ह्या माव्यामुळं आपण जर बाग जर व्यवस्थित धुतली नाही किंवा आपण प्रत्येकाच्या भागामध्ये वेगवेगळे औषध वापरतात. आपल्या भागामध्ये आपण निरमा पावडर असेल किंवा शॅम्पू असेल याने आपण बाग धुवायला सांगत असतो अगोदर. तर बाग जर चांगल्या पद्धतीने जर धुतली तर बागेवरती धूळ किंवा चिकटा असल्यामुळं जास्तीत जास्त पानगळी होत नाही. फवारणी केल्या किंवा औषधाचा इफेक्ट कुठल्याही होत नाही. त्यामुळं बाग धरण्या अगोदर शेतकरी मित्रांना एक कळकळीचं सांगणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं या दिवसामध्ये थंडी दिवसामध्ये जर बहारधरणी करत असतो ना आपण जानेवारीमध्ये, तर 100% बाग ही अगोदर धुतली पाहिजे. आणि धुवून झाल्याच्या नंतर मग आपले काही औषधं मारायचे आहेत किंवा आपण रेस्टमधल्या फवारण्या असतील त्या फवारण्या घेतल्या पाहिजे. कारण 100% बागावरती हा चिकटा जास्त आहे, चिकटा आहे, त्याचबरोबर धूळ आहे, त्याच्याकडे काही लक्ष नसतं. आणि पाऊस जास्त झाल्यामुळं आपण या बागांमध्ये काही लक्ष दिले नाहीत. खाली देखील आपण चाळणी केली पाहिजे. कारण ह्या वर्षी भरपूर पाऊस झाला, अति पाऊस म्हणतात त्याला. या पावसामुळे जमीन अगदी हाड झाली. त्या हाड जमिनीमुळे मुळी देखील चालायला पुढं प्रॉब्लेम येणार आहे. कारण आत्ताच वरती पानावरती चिकटा मव्याचा प्रादुर्भाव जास्त आणि खालून जर मुळी चालली नाही म्हणजे दोन्ही साईडने वरूनही आपल्याला जे काय प्रकाश संस्थेचं अन्नद्रव्य तयार करणारे पानं आहेत ते खराब राहतील आणि मुळी देखील चालणार नाही. याच कारणास्तव पुढं आपल्याला कळीला किंवा चौकीला आपल्याला बऱ्यापैकी इफेक्ट दिसून येईल. कळी कमी निघते किंवा चौकी सेट झाली नाही, आगारा पळतोय, अशा काही भरपूर समस्यांना सामोरं जाणार आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकरी मित्रांना कळकळी सांगणं आहे की बा अगोदर आपली बाग धुवून काढली पाहिजे आणि त्यानंतर तुमचे काही केमिकल असतील किंवा काही जे पानगळी थ्रेड मारायचे असेल किंवा 0050 052 34 60 20 किंवा आणखी कोणते औषध असतील ते मारा. त्याचा परिणाम हा चांगल्यापैकी दिसून येईल. आणि जर पानगळ झालेली नसेल बऱ्यापैकी तरी देखील पाण्याच्या जर इथ्रेल मारून जर पानगळ केलेली असेल आपण तर त्यामध्ये पाण्याचं अंतर हे वाढवलं पाहिजे. 10 ते 12 दिवसानंतर पाणी दिलं पाहिजे. कारण थंडी दिवस आहेत, काही हरकत येत नाही आणि त्यामुळं बऱ्यापैकी पाला हा पिवळा पडूनच गळतो. कारण भरपूर शेतकरी मित्र प्रोफेक्स सुपरने किंवा किराकोरांनी फवारणी करतात, तर यानं फक्त पाला पूर्ण हिरवा देखील खाली पडतो. तर त्याचं एक लक्षात घेतलं पाहिजे की बा फवारणी करताना आपण इथ्रेलनीच फवारणी घेतली पाहिजे आणि इथ्रेलनीच पानगळ केली पाहिजे. कारण इथ्रेल मारून जे काही पानगळ होती ते बऱ्यापैकी बागामध्ये स्टोरेज हे पानामधलं काडीमध्ये सरकतं आणि मग आपल्याला ती पुढे चौकीला आणि कळीला चांगल्यापैकी मदत करते कळी निघायसाठी. तर त्यामुळं शेतकरी मित्रांनी हे देखील विचारात घेतलं पाहिजे. धन्यवाद.